हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर मी नेहमी तुमच्यासोबत किचन रुटीन शेअर करत असते. म्हणजे संध्याकाळचं सकाळचं माझं किचन रुटीन जे असतं किंवा टिफिनसाठी मी जे भाज्या वगैरे बनवत असते, स्वयंपाकामध्ये मी काय बनवत असते वगैरे तसं सगळं शेअर करत असते. बिझनेस आयडियाज वगैरे मी कशा मोदकांच्या, पुरणपोळ्यांच्या वगैरे ऑर्डर घेते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी याच्या आधी शेअर केलेल्या आहेत. पण आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. मी थोडंसं बाहेर आलेली, डीमार्टमध्ये काम होतं माझं म्हणून. तर माझ्या मुलांना मी माझ्या मैत्रिणीकडे ठेवलेलं राशन वगैरे घेतलं होतं, पण कपड्याच्या सेक्शनमध्ये आलेलो आम्ही. थोडंसं टी-शर्ट वगैरे घ्यायचे होते, बघायचं होतं नवीन काय आलं आहे का वगैरे. तर वरच्या सेक्शनमध्ये ना हे कधीच येत नाहीत. वरच्या सेक्शनमध्ये गेली तर मीच येते, कधीतरीच ते सोबत येतात. आणि एक गोष्ट नेहमी माझ्यासोबत घडते, ती कोणती ती ब्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला सांगतेच. तर कपडे वगैरे मी घेतलेले आहे, बिलिंग चालू होतं. आणि जी गोष्ट माझ्यासोबत नेहमी घडते, मी आत्ता तुमच्याशी बोलत होते, तर ती ही आहे की हे बिल काउंटरला जाऊन थांबतात. बिल सगळं झालेलं असतं आणि मी तरी पण वस्तू घेत असते. हे नेहमी नेहमी घडतं माझ्यासोबत. तर बिल वगैरे झालेलं आहे. जास्त काही गोष्टी घेतलेल्या नव्हत्या, कारण डीमार्टला येणं म्हणजे आम्ही आठवड्याला डीमार्टला येतो. मंथली असं काही ग्रोसरी शॉपिंग वगैरे करतच नाही. आठवड्याला जे आहे ते घेतो, कारण आम्हाला पेट्रोल टाकण्यासाठी इकडे यावंच लागतं, म्हणून एक ठरलेलंच आहे. आता ते फिक्सच झालेलं की आम्ही विकली डीमार्टची शॉपिंग करत असतो. तर इथं आम्ही संध्याकाळी बाहेर आलो. टिफिन वगैरे दिलेले, तो काहीच ब्लॉग शूट केलेला नव्हता, कारण ऑलरेडी खूप लेट झालेला माझ्या कामाला वगैरे. तर सगळं टिफिन वगैरे आवरून झाल्याच्या नंतर आम्ही आलेलो बाहेर. इथं एक मेला लागलेला होता, तर तिकडे, कारण आमायराला वगैरे प्रॉमिस केलेलं होतं आणि आम्हाला असं समजलं होतं की मेला बंद होऊ शकतो 2-3 दिवसात. तर ते बंद व्हायच्या आत म्हटलं एकदा जाऊन येऊया. आम्ही लहान असायचो त्यावेळेसच्या यात्रेमध्ये आणि आताच्या अशा यात्रेमध्ये खूप फरक आहे. आमच्या गावाकडे देवाची यात्रा असते ना, त्यावेळेस असं असायचं आणि खूप वेगळं असायचं, खूप भारी वाटतं. तर आमायरा खूप एन्जॉय करत होती. अथर्व पण ते वॉटर बोट असते त्याच्यामध्ये वगैरे बसलेला. त्यांचं प्रॉमिस तर मी पूर्ण केलं, पण मला लागलेली खूप म्हणजे खूप भूक. आणि मुलं पण बोलत होती की आम्हाला पण भूक लागलेली आहे. मी विचार केला काहीतरी वेगळं घेऊया, पण आम्हाला मंचुरियनच भारी वाटले इथे. कारण बघता क्षणी मंचुरियननं आम्हाला तोंडाला पाणी सुटलेलं. सगळ्यांची इच्छा झालेली मंचुरियनच खायचे, तर आम्ही मंचुरियन घेतलेलं होतं. ते घेतल्यानंतर फक्त गाड्या-घोडा खेळून थोडेसे घरी येणार आहेत पोरं, तर यांच्यासाठी खेळणी पण घ्यायची होती. भरपूर अशी खेळणी शोधली, पण 1-2 खेळणीच होते जे आम्ही घेतलेली. अथर्वला एक आणि आमायरासाठी एक, अशा आम्ही 2च गोष्टी घेतलेल्या होत्या. आणि माझी फ्रेंड एक सोबत आलेली, तिनं त्यांच्यासाठी एक घेतलेलं होतं. मी त्यांच्या मनावर सोडलेलं, तुम्हाला जे हवं आहे ते घ्या, मी तुम्हाला सांगते. तर भलतंच काहीतरी काढत होते, ज्या गोष्टींचा त्यांना कधीच काय उपयोग होणार नाही अशा गोष्टी त्या काढत होते. शेवटी आपल्याला आपलं डोकं चालवावंच लागतं. तर तिला समजावून व्यवस्थित सांगून तिला काहीतरी कामाला येईल अशी एखादी वस्तू घेऊन दिली तिच्यासाठी. तर इथं हे बघितलेलं मी शो इतका भारी होता ना, मला खूप आवडलेला. ह्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस माझं स्वतःचं घर होईल हे त्यावेळेस मी नक्की घेईल. आता पण घेऊ शकते, काय अडचण नाही, पण शिफ्टिंगमध्ये त्याचं काय नुकसान होतं हे जे रेंटवर राहतात त्यांनाच माहिती आहे. तर हा माझा एक आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, याच्यानंतर आम्ही पोळपाट वगैरे असतं ना, ते पण बघत होतो. हे जे सगळे वॉटरचे डेकोरेशनचे आयटम्स वगैरे होते, इतके भारी होते ना खरंच. मला असं वाटत होतं की ह्या वस्तू घेण्यासाठी माझं स्वतःचं घर असावं. तर ह्या सगळ्या वस्तू होत्या, ज्या बघूनच सध्या मन भरलेलं आहे. पण एक दिवस नक्की येईल की मी माझ्या स्वतःच्या घरात ह्या सगळ्या वस्तू घेईल. तर इथे सगळ्या लाकडी वस्तू होत्या, मसाले डबे, बेलणं वगैरे असतं. म्हणजे सगळ्या वस्तू किचनच्या पण वस्तू होत्या, ज्या लाकडी होत्या, मला बघूनच खूप आवडलेल्या. तर ह्या वस्तू पण मला घ्यायच्या आहेत. काय काय होत्या त्या आम्ही घेतलेल्या, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्या शेअर करणार आहेत. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.